अचानक बाबा तुमच्यातून निघून गेले, अत्यंत दुःखद घटना होती. मग त्याच्यानंतर तुझ्या लाईफवर काय परिणाम झाला का ते गेल्यानंतर? खूप जास्त. हिंदी में ना जब पिता होते हैं तो सूरज की भांति होते हैं, बहुत गर्म होते हैं. जब चले जाते हैं सिर्फ अंधेरा हो जाता है. लोकांना रडवणं खूप सोपं आहे. ग्लिसरीनचं बोट नुसतं असं लावलं की डोळ्यातून अश्रू यायला लागतात. पण हसवणं अतिशय कठीण आहे. लोकांना हसवणारा माणूस अत्यंत बुद्धिमान असतो, कारण त्याला अभिनय तर करावा लागतोच, याच्याबरोबर शब्दांची जी फेक असते ती बरोबर. म्हणजे आपण आता बघतो हास्य जत्रा किंवा चला हवा येऊ द्या, यातले कलाकार चेहऱ्याने अगदी निरागस असतात आणि इतकं आपल्याला हसवतात की फार कठीण आहे मला असं वाटतं. अशा काही अभिनेत्री आहेत की ज्यांना ग्लिसरीन लागत नाहीत. माझ्यावर अलका कुबलने काम केलंय माझ्या एका सिनेमामध्ये, मृणाल कुलकर्णीने एका सिनेमात काम केलंय. त्यांना जराही ग्लिसरीन लागत नव्हतं. हसता हसता त्या समोर स्वतः रडायच्या आणि प्रेक्षकांना रडवायच्या. म्हणजे असे कलाकारही आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीमध्ये आहेत. पण आता तू इतक्या ह्याने, आणि तुझी एक हसण्याची खासियत होती, एक स्टाईल होती, तर म्हणजे इतकी पॉप्युलर झाली होती त्यावेळेला. तर तुला काय म्हणायचं याच्याविषयी? मी तसा आतून भरपूर गंभीर व्यक्तिमत्वाचा व्यक्ती आहे. अगदी बरोबर. आणि जे हास्य वगैरे आहे हे माझ्या कर्पून सिरियसली आहे. पण हास्य जत्रेतले जे कलाकार आहेत हे खरंच म्हणजे भारतातले सर्वात चांगले ऍक्टर्स आहेत. म्हणजे ते समीर वगैरे सर्वांचे नाव मला माहित नाही, पण इतकं जबरदस्त ऍक्टिंग करणं हे खूप वेगळं असतं. जे कॉमेडियन असतात ना, जे मेमक्री करतात, त्यांचं अजून एक गोष्ट असतं, ते मंद असू शकत नाही आणि त्यांचं ऑब्झर्वेशन पॉवर असतं. आता आज कोणी जरा कोणाची जर मेमक्री करते तर त्यांनी प्रत्येक टोन शिकले, बारकाईने बघितलेले. जॉनी लिव्हर ते कोणाचीच मस्करी करत नाही, पण एक मद्रासी म्हणणार, एक साऊथ इंडियन याचा पंजाबी उससे त्यात करणार, कोणाला खाली दाखवणार नाही. पण ऑब्झर्वेशन कसं शार्प लागतं. प्रत्येक गोष्टी जी होतीये त्या ठिकाणी बोलणं, म्हणजे आउट ऑफ स्क्रिप्ट. कपिल आउट ऑफ स्क्रिप्ट बोलतो, ऐन वेळेस बोलणं आणि ते करणं खूप भरपूर अवघड काम असतंय. त्यामुळे माझा स्वभाव जरी वेगळा असला तरी हे माझं काम आहे. कारण की जसं मी आता मनोरंजनमध्ये आलो, क्षेत्रामध्ये मनोरंजनच्या 2008 पासून, तर आता असं असतं की मी काही दिवसभर ह्या करून हसत नसतो. आता समजा तुम्ही उदाहरण घ्या, पिकासो पेंटिंग बनवायचा, तो दिवसभर पेंटिंग नाही बनवत. माझे वडील राजकारण होते, पण दिवसभर भाषण द्यायचे नाही, एकदाच भाषण द्यायचे. पण ते इतकं सुरेख असायचं की त्यांची इमेज झाली की असं जे ह्युमरस आणि खूप कळणारं भाषण द्यायचे, एक प्रत्येक इमेज होते ना. आता आम्ही त्याच्यातून हे करता नाही करत ना, त्याचे 2-4 डायलॉगच असतात, पण तुम्हाला त्यांची एक इमेज बनते ती. तसंच आपल्या आयुष्यात आपण 10% जे करतो, 10% व्हॉट वी डू फॉर ते लाईफस्टाईलसाठी असेल, जगण्यासाठी असेल, एक छंद म्हणून असेल किंवा एक कला म्हणून असेल, तेच पूर्ण 100% आपल्या आयुष्याला रंग देतं. माझ्या वडिलांकडे मी शिकलोय की मॅक्सिमम सिरियस भाषणामध्ये पण ह्युमर वापरलंय. त्यांचं जे पार्लमेंट मधलं भाषण ते सारखं व्हायरल होत असतं की कसं ते ह्युमरमुळे झालेलं आहे. ते जर खूप सिरियस आणि बोरिंग असेल तर लोकांना आवडणार नाही. मग तुमचा जो कुठलाही मेसेज असेल किंवा तुम्हाला काय बोलायचं असेल, मेसेज सोडा. मेसेज देणं आपलं काम नाही, आपण संत नाही, आपलं काम मनोरंजन करणं आहे.
तर ते आपण चोख करावं आणि ते गांभीर्यानेच करावं. म्हणजे बाबांचा तुझ्या व्यक्तिमत्वावर किती परिणाम झालाय? इतक्या महान व्यक्तीच्या सान्निध्यात तू असायचास, ते तुझे वडील होते, तर तुझ्या व्यक्तिमत्वावर किंवा तुझ्या राहणीमानावर, तुझ्या पुढच्या गोष्टींवर त्याचा काय परिणाम झाला? काम कसं परफेक्टली करावं, 1 वर्ष आधी कशी अपॉइंटमेंट लोकांना द्यावी, वेळेवर कसं पोहोचावं, मॅनेजमेंट. मी लहानपणापासून बाबा मला प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचे, कुठल्याही पार्टी फंक्शन असो. म्हणजे बीजेपीचं पहिलं महाधिवेशन होतं तेव्हाही मी गेलो होतो आणि 25ला मी गेलो होतो. म्हणजे लहान असताना माझ्या समोरच पार्टी. त्यामुळे त्यांचं कसं असायचं, कसं मॅनेज करायचे, की त्यातला म्हणजे अधिवेशनात सुद्धा एक स्वीट म्हणजे एक पदार्थ डिश मधला 3 दिवस रिपीट नाही होणार. आता ह्या एवढ्या लेवलच्या नेत्याला कळलं पाहिजे का? पण मायक्रो मॅनेजमेंट ऑल्सो, बिगर मॅनेजमेंट ऑल्सो. म्हणजे मायक्रो दृष्टी आणि दूरदृष्टी आणि टाइम मॅनेजमेंट. म्हणजे एकदम म्हणजे तुम्ही घड्याळावरती टाइम चुकायचाच नाही टाइम. या सर्व गोष्टी वडिलांकडे शिकलो मी. आणि कसं बोलावं, एक ते इफेक्ट होतोच. वी ऑलवेज मेमरी आर पेरेंट्स नो. प्रत्येक आपल्या पालकांच आपण हावभाव करत असतो. बरोबर. तर त्या सर्व गोष्टी मॅनेजमेंटच्या कशा गोष्टी. म्हणजे वडिलांचं एक असं होतं की त्यांचा मोबाईल नंबर कोणाकडेच होता. कॅबिनेट मिनिस्टर असताना सुद्धा त्यांचा मोबाईल नंबर 10 लोकांकडे होता. म्हणजे मी, आई, पूनम, अटलजी, अडवाणीजी आणि 1-2 लोक कोणी असतील मित्र, तेवढ्या लोकांनाच द्यायचेच नाही दुसऱ्या कॅबिनेट मिनिस्टरना. पण सिस्टम काय होती, तर एकदा आनंद कुमार म्हणले, अरे आप देते नहीं, मैं भी मंत्री, आप भी मंत्री, बोले आप मेरे पीए को फोन कीजिए, मैं आपको फोन 10 मिनट में करूंगा. त्यांनी त्या पीएला फोन, पीएने लगेच सांगितलं बाबांना आणि बाबांचा तो कॉल त्यावर ब्लॉक असायचा, गेला. आणि फक्त ते म्हणजे मला कोणी फोन करायला माझं पर्सनल चॉईस आहे ना, ते करून सुद्धा ते पार्लमेंट मॅनेज करायचे. म्हणजे बाबांना पार्लमेंट अफेअर्स मिनिस्टर होते, तर त्यांना दुपारी झोपायचा एक सवय होती, 20 मिनिट झोपायचं. चालत्या पार्लमेंटमध्ये पण येऊन झोपून आणि पार्लमेंट चालून आणि बेस्ट पार्लमेंटचा अवॉर्ड घेऊन जायचे. यू कॅन मॅनेज एव्हरीथिंग. तुम्हाला हायपर व्हायची गरज नाही. तुम्हाला असं नाही की थकून गेल्या, वेळ झाला, काहीच नाही. एव्हरीथिंग इज मॅनेज टू द परफेक्शन. नो, ते त्यांच्याकडून शिकलो. मॅनेजमेंट आयुष्य मॅनेजमेंट आहे. तुम्ही भले कलाकार असाल, तुम्ही दुसरे काही बनाल, काही बनाल, मॅनेजमेंट असेल तर काहीच बनणार नाही, हे पक्क आहे. अचानक बाबा तुमच्यातून निघून गेले, म्हणजे ते अत्यंत दुःखद घटना होती. मग त्याच्यानंतर तुझ्या लाईफवर काय परिणाम झाला का ते गेल्यानंतर? खूप जास्त. ते जब एक हिंदी मध्ये ना, जब पिता होते हैं तो सूरज की भांति होते हैं, बहुत गर्म होते हैं. जब चले जाते हैं सिर्फ अंधेरा हो जाता है. त्यामुळे माझं खूप म्हणजे अख्खं लाईफ चेंज झालं. हो, चेंज झालं इन अ गुड अँड बॅड वे, बोथ वेज. पण फरक तर खूप पडला आयुष्यात. कदाचित आता मी सांगू शकत नाही कशामुळे काय झालं असतं. त्रास भरपूर झाला, कारण की सगळे आपले घरचेच होते, हा, त्यामुळे वाईट झालं असेल. नाही वाईट म्हणजे मी माझा बॅलन्स होतो, पण त्या माणसाला जगायची इच्छा होती आणि पुढे जायची इच्छा होती. मला माझ्यामुळे वाईट वाटलं नाही. माणसाच्या महत्वाकांक्षा किंवा त्यांच्या इच्छा की त्यांनी काय करावं, त्यांनी माझं लग्न बघितलं असतं, त्यांनी माझी मुलं बघितली असती का, पर्सनल लेवलचं म्हणतोय. जर मी जेव्हा लहान होतो, भजन बोलो, तेव्हा आणीबाणी होती. तेव्हा त्यांना अरेस्ट झाली 3ऱ्या दिवशी मी जन्मल्याच्या. ते घरी आले, त्यांना कळलं की गोपीनाथ मुंडे आणि म्हणजे गोपीनाथ मुंडे म्हणजे म्हणजे आत्याचे हसबंड. तर त्यांना कळलं की यांना मुलगा झालाय. तर मी अंबेजोगाई जन्मलो होतो. तर मग ते बाईकवरती मुंडे साहेब चालत होते आणि 3rd गिअरमध्ये बाईक अडकून बसली. रात्रभर ड्राईव्ह करून ते आले, राईड करून, आणि घरात घसले. तर त्याचं आणीबाणी होती, सर्वांना अरेस्ट करत होते. तेव्हा मग 3 दिवसानंतर MN सिंग होते, जे आपले मुंबईचे कमिशन झाले होते ना, ते तेव्हा SP होते. त्यांनी बाबांना पकडलं. 17 महिने कैद होती त्यावेळेस सर्वांना. म्हणजे इट्स पॉलिटिकल कैद, क्रिमिनल कैद नव्हती. आणि बाबांना ते माझे लहानपणाचे वर्ष गेले आता तुम्ही ना, तो आयवलच फेल की ते त्यांना वेळ मिळाला नाही. मग ते तेव्हा पूनमचा जो मुलगा आहे आद्य, त्याच्यात तो 1 वर्ष, तो 2005ला जन्मला, बाबा 2006ला गेले. ते 1 वर्ष त्यांना मिळालं. पण मला वाटलं त्यांना नातवंडावर खेळता नाही आलं लाईफमध्ये. आता हे नाही की बाबा प्रधानमंत्री झाले असते, पण आज मी जाऊ शकलो असतो कुठे, आम्ही बसू शकलो असतो. आणि त्यांची खूप इच्छा होती की तुझं लग्न व्हावं. हो, बाबांची मला एकच इच्छा होती की मी लग्न करावं. म्हणजे मला त्यांनी म्हणले की एकच कर बेटा, काहीच करू नको आयुष्यात, लग्न कर. आणि चुकलाच तर मला येऊन सांग की माझी चूक झाली, मी बघतो. आणि मग ते मला हनीमूनचे पॅकेजेस हे ते फार ब्राईट केलं. आणि मला त्यांनी मग ते एक एजंट होती, ती मेट्रोमध्ये स्पेशल एजंट, तिला बोलवलं आणि दिल्लीला सूर्या हॉटेलमध्ये मी जाऊन मुलींना बघायचो. दिवसभर 15 मुली बघितल्या. मला संशय आला की त्या वेटरला समजू नये की मी काही
चुकीच्या बायकांना भेटतो. म्हटलं वेटर बोला सुनो मैं लड़की देखने का प्रोग्राम कर रहा हूँ, मेरे पिताजी ने बोला है, आप गलत मत समझना, यहाँ कुछ गलत नहीं चल रहा है. तुला वाटायचं की मी काही हो, चुकीचं इतक्या मुली धंदे चालले, येतायत भेटायला. एक नंतर एक मुली येतात, तर मला ते लाज वाटायला लागली. नंतर 3 दिवस बसून होतो, पण जमलं नाही, जुळलं नाही. लग्न, जन्म, मृत्यू, विवाह, 3 गोष्टी कशा सांगू शकतो? कोण केव्हा जन्मणार, कोणाचा कोणावर विवाह होणार, टिकणार, आणि कोणाचा कुठे कसा मृत्यू होणार, त्या 3 गोष्टी तर आपण सांगू शकतच नाही. मला दुःख यायचं नाही की आम्हाला पर्सनल काय झालं नाही, उलट माझं पर्सनल ग्राफ 2006 नंतर मी सेलिब्रिटी झालो, मी नोंद झालो. मला बाबांना सांगता आलं असतं, बघा बाबा तुम्हाला जितके लोक तितके लोक मला ओळखतात. आज एका वेळेला मला म्हणजे जितके लोक खानला ओळखायचे तितके लोक मला ओळखायचे. माझ्या पीकला, माझा पीक बघितला आहे, ते बोलू शकतो. इमोशनली मला फार दुःख होतं की आज मी गीता पाठ करतो, आज मी त्यांना गीतावर प्रवचन करू शकतो, त्याला तत्वज्ञान सांगू शकतो, हे सर्व सांगू शकत नाहीये. कसं वागावं, रागावर कसा आपला, वडिलांना ते सांगू शकत नाही जे मी शिकतोय, जे आयुष्यात मला कळतं, जे मी ओशोकडून शिकलो, बुद्धाकडून शिकलो, अनेक गोष्टीचं आयुष्य शिकलोय, त्या गोष्टी शेअर करतात नाही. पण तू आता सडनली ह्या गीतेच्या अभ्यासाकडे कसा काय वळलास? मला काय झालं ना की मी धार्मिक नाहीये, मी फारच कठोर आहे कुठली गोष्ट करा. आता काय वाटलं की मी थोडं फास्ट बोलतो आणि माझे शब्द खाल्ले जातात, हे तुम्हाला इंटरव्ह्यू पण कळलं असेल. तर शब्द भाषा कशी क्लिअर करावी, संस्कृतने होईल. तुम्हाला बिना धार्मिक भावनाच्या संस्कृतमध्ये आपण श्लोक शिकावेत. शिकायला गेलो, मग अर्थ वाचायला सुरुवात केला. अर्थ वाचायचा म्हटलं ठीक आहे, आता हेच मेन पुस्तक आहे, यात आपल्याला सर्व करून जाईल काय आहे ते नाही. मग त्याचा अभ्यास सुरू केला आणि आता हे वाचतोय. आता येणाऱ्या रविवारी माझी परीक्षा आहे 20 श्लोकांची, त्यात 100% पास झालो तरच मी पास. एखादा श्लोक म्हणून दाखव मला. पहिला जो श्लोक आहे तो धृतराष्ट्र उवाच आहे. धृतराष्ट्र आंधळा होता आणि वेद व्यासांनी संजयला जीवदृष्टी दिली की लाईव्ह टेलिकास्ट कसं, म्हणजे आता कसं लाईव्ह टेलिकास्ट आपण बघायचो ना, तसं लाईव्ह टेलिकास्ट समजायचं आपण कसं, तो सांगत होता. तर पहिल्या मग संजय विचारतात की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा. धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रमध्ये जे युद्धाच्यासाठी जमा झालेले आहेत, मामका पांडवाशैव किम कुर्वत संजय, म्हणजे माझे आणि पांडवाचे पुत्र काय करतायत सांग संजय. म्हणजे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र जे एकच झाले, तिथे युद्धासाठी उत्सुक जमा झालेल्या माझ्या आणि पांडव पुत्रामध्ये काय चाललंय हे तुम्हाला त्यात वाचताना खूप माझ्याकडे सुंदर गीताचं एक कॉपी एवढी मोठी आहे आणि खूप आनंद होतो आणि मनालाही खूप बरं वाटतं. त्या क्षणाला तुला असं वाटलं नाही का की आपण पॉलिटिक्स कडे जावं किंवा दुसरं कुठलं क्षेत्र घ्यावं, नाही एंटरटेनमेंट कडे? असं अचानक झालं. ते 2008 मध्ये मला त्यांनी फोन केला बिग बॉसच्या वेळेस, म्हणले या, ठीक आहे, दुसरं काही चाललं नाही. अनेक कॉन्ट्रोवर्सी चाललं होतं तेव्हा, बिग बॉसने जावं, लोकांनी माझा स्वभाव बघावा आणि मला ओळखावं. तेव्हापासून मला लोकांचं प्रेम मिळालंय. तुमचे कॅमेरामॅन त्यांनी पण मला तेव्हा बघितलेलं आहे बिग बॉसच्या वेळेस, त्यांनाही ते आठवत आहे. त्यामुळे जर मी कदाचित पॉलिटिक्स मध्ये गेलो असतो तर माझी एक वेगळी इमेज असली असती. आणि सुरुवातीला तो बिग बॉस आणि राहुल दुल्हनिया ले जाएंगे हे इतके वेगळे कार्यक्रम होते नवीन, त्यामुळे खूप लोकांनी अप्रिशिएट केले. त्यामुळे मी जसाच लोकांना कळलो मी काय, झोपेत उठलं कसं असतो, झोपायला कसं असेल, जेवताना कसं असेल, तर मला वाटलं पुढे पुढे एक लोकांना एकटाच झाला त्याचा आहे ना. लोक म्हणायचे ना की हम आपको जानते अच्छे से, आप मुझे नहीं जानते हो. मी असं लोक भेटायचे मला 2008 मध्ये झाल्यानंतर बिग बॉस, हम आपको बहुत अच्छे जानते हैं. आणि जर बिग बॉस असं स्वयंवर झाला नसता. तू एका पाठोपाठ एक लग्न, दुसरं लग्न, तिसरं लग्न केलं. हे सगळं करत असताना तुझ्या आईचा तुझ्या लाईफ मध्ये काय सहभाग होता, कसा इम्पॅक्ट होता आईचा तुझ्यावर? आईचं म्हणजे ती शी इज नॉट बिकॉज शी इज मिसेस महाजन, नॉट बिकॉज शी इज सिनियर, पण तिने जो एक समन्वय बांधला आणि म्हणजे तिने स्वतःला बिझी करून घेतलं, पेंटिंग, गायन हे सर्व केलं बाबा गेल्यानंतर, आणि आम्हाला सर्वांना सांभाळून घेतलं. सांभाळून घेण्याचा याचा अर्थ असा नसतो की तिने मला बसून काउन्सिलिंग केलं, पण नुसतं सहन करणं जो त्रास झालेला आणि तरी मुलावर प्रेम करणं, मुलीवर प्रेम करणं. त्यामुळे आईचा माझ्या आयुष्यात नेहमीच लहानपासून प्रभाव होता. तर तुमचा एक पिक्चर येतोय श्यामची आई, तर मला एक इच्छा आहे की राहुलची आई असा एक पिक्चर बनवा, म्हणजे पुस्तक तर लिहावं माझ्या आईबद्दल, काही लोकांना ते कळलं पाहिजे की आई काय आणि त्यामुळे मी काय. आज तुम्ही आज अनेक लोक म्हणतील की हा प्रमोद महाजनचा मुलगा त्यामुळे आहे, पण आज मी रेखा महाजनचा मुलगा आहे त्यामुळे मी आहे. हे मला आता आपण तेव्हा कुंती पुत्र हे तर मी वाचतोच त्याच्यामध्ये, आपण दशरथ पुत्र किंवा अनेक वेळेस आपण आईच्या नावाने किंवा वडिलांच्या नावानेच घ्यायचे. तेव्हा
रेखा प्रमोद पुत्र असा राहुल कसा आहे, तर ते नक्कीच मला कधी कधी. तर तुमच्या पिक्चर थोडं सांगा, काय केव्हा येणार आहे श्यामची आई? आता मी साधारण दिवाळीपर्यंत रिलीज करेन अच्छा. श्यामची आई. हम्म. सुजय डहाकेने त्याचं डिरेक्शन हा. केलंय. सुजय डहाके म्हणजे त्याला आता गोल्ड मेडल मिळालेलं आहे. शाळेत तो आम्हाला धडा असायचा शाळा श्यामची आई. शाळा या सिनेमासाठी अच्छा. त्याला ओके. सुवर्ण कमळ मिळालं होतं, नॅशनल अवॉर्ड. ओके. तो डिरेक्टर आहे. आणि मुख्य म्हणजे हा ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चित्रपट, कलरच्या जमान्यात, की तो जमाना वाटला पाहिजे. आणि प्रत्यक्ष रत्नागिरी, दापोली, जिथे साने गुरुजींचं बालपण गेलं, पूर्ण तिकडे जाऊन हा चित्रपट केलेला आहे. आता आई आणि मी बसतो, हा तर एक तर मी पाठांतर करतो गीतेच्या श्लोकांचं, की मला तोंडपाठ व्हायत. हा आता ब्राह्मण आहे, माझं कामच आहे पाठ करणं, तर जातीवाद नाही याच्यामध्ये. आणि आईला मी वेगवेगळ्या अध्याय 6 वरती आम्ही ध्यानवरती, ध्यान योग, आईला मग तो मी वाचून दाखवतो. आई संस्कृतमध्ये मला वाचून दाखवते, मी ते इंग्लिशमध्ये वाचतो आणि आईला त्याचं हे करतो, त्याला त्याबद्दल काय म्हणतात, ट्रान्सलेट करून ट्रान्सलेट एक्सप्लेन करतो. मग आई आणि मी आज संध्याकाळी आता शूट झालं तर मी बसून आम्ही 1 तास तेच करणार. आणि आई वाट बघत असते की अरे गीता आज वाचली नाही. म्हणजे गीता वाचणं आईला येतं, त्याचा अर्थ काय. म्हणजे प्रत्येक वेळेस कृष्ण म्हणले की यज्ञ यज्ञ यज्ञ, मी आईला म्हटलं यज्ञ म्हणजे हे विचारू ना तुम्ही की आग वगैरे आहे, यज्ञ म्हणजे तुमचा त्याग करण्याचा इच्छा. तर आईने लगेच म्हटली फोटो बघ, 4 ऋषी बसले तिथे आणि आग नाहीये, पण ती यज्ञ म्हणजे त्याग, आयुष्य, शब्दांचे अर्थ, म्हणजे कसं त्यात कृष्णाने काय म्हणलं आणि त्याचा अर्थ काय असावा, हे आईला मी समजावून सांगतो. त्यामुळे ते खूपच वेगळं आहे. आई मला संस्कृत कसं बोलायला शिकवते आणि त्याचा अर्थ काय ईश्वराला घेऊन. आई धार्मिक राहिली, आध्यात्मिक नाही, मी आध्यात्मिक. तर आमचा बॉन्ड असा एक वेगळाच झालेला आहे ना आयुष्याला घेऊन. आणि तुमच्या या बॉन्ड मध्ये पूनमचा किती सहभाग असतो? पूनम गीता वाचत नाही, पण पूनम आई आणि पूनम खूप ऍक्टिव्ह आहे तिच्या कामात. मी तिला झाशीची राणी म्हणते. बिलकुल, ती तिच्या क्षेत्रामध्ये एकदम स्ट्रॉंग आहे. अँड शी इज अ स्ट्रॉंग लेडी. म्हणजे खूप कमी असतात अशा बायका ज्या म्हणजे ती चांगली आई आहे पूनम, आणि एक चांगली नेताही आहे, चांगली बहीण आणि चांगली मुलगी नक्कीच आहे. त्यामुळे आणि ती अजून पुढे जावं आणि ती आमच्या फॅमिलीचं नाव अजून वर करू अशी इच्छा म्हणजे नक्कीच शुभेच्छा तिला असतात नेहमी. पण शी इज डिफरंट अँड एव्हरीबडी एल्स. तुझे आता पुढचे प्लॅन काय, की काय जड की मला हे मिळवायचंय किंवा हे करायचंय, असं कॉन्क्रीट प्लॅन काय आहे? नाही करत त्याचं प्लॅन मी. म्हणजे मी फक्त माध्यम आहे ना, मी करता नाही आहे. कृष्णाने सांगितलं ना, तुम्ही स्वतःला करता समजलात तर तुमचा सर्वनाश आहे. माध्यम आहे. आता जे काय ते माधव ठरवेल. माधव म्हणजे कृष्णाचंच नाव. त्यामुळे मी जास्त काही प्लॅन नाही करते. कामाच्या हिशोबाने काय ना काय वर्कआउट चालू आहे की आय माइट डू डेली सोप. माझा एक सेलिब्रिटी चॅट शो पण येतोय, मसाला चाय विथ राहुल महाजन, त्यावरती पण काम आहे. पण त्याचं काय करावं, मला जर कोणी म्हटलं ना की तू गीतेचा पाठ कर आणि त्यातच तुझं, अनेक लोक असे आहेत ज्यांना रोल्स रॉयस पण कमवली तुम्ही फक्त पाठ करून, त्यात मला आनंद आहे. पण त्यात सुद्धा आनंद मिळेल. मी म्हणजे एक विचार करतोय, मला असं काहीच नाही, मला फक्त प्रसन्न चित्त असलं पाहिजे आणि प्रसन्न शरीर, उठल्यावर चांगलं वाटलं पाहिजे. आयुष्यात काय प्रॉब्लेम असतो की उठल्यावर आपला मूड खराब असतो. मला एकच आहे की देवाला की उठल्या मला प्रसन्न चित्त असावं, संध्याकाळी प्रसन्न चित्त असावं, बस तेच आहे. हॅपी नाही, प्रसन्न म्हणतोय मी. यू कॅनॉट स्टे हॅपी ऑल टाइम. प्रसन्न चित्त असावं. देवांचं होतं देव प्रसन्न झाले, आपण बघतो फोटो प्रसन्न असतात ना, प्रसन्न राहावं बस. आता एक छोटासा नाजूक प्रश्न विचारते. तू 1 नाही 2 नाही 3 लग्न केलीस, तर तू असं वाटलं का तुला की मी पहिलं लग्न केलं हे आयुष्यात चूक केली, परत तू दुसऱ्यांदा केलंस परत चूक केली, तुला असं वाटत नाही का की आपण हे आयुष्यात चूक केली आहे? रिग्रेट कुठल्या गोष्टी नाही मला. प्रत्येक गोष्टी त्यावेळेस जे योग्य ते केलं मी. पण तुम्हाला सांगतो गमतीचा भाग, आता माझं 3rd डिवोर्सची न्यूज आली, पण ते नव्हतं प्रारब्धात, ते नव्हतं, तर काय करणार मी. म्हणजे माझ्यातर्फे कुठेच कमी झाली की कधी कुठे मी चिटिंग केलं असेल किंवा मी अप्रामाणिक राहिलो असेल कोणाबरोबर कशा बाबतीत, तर मला त्याची शिक्षा मिळेल. मी कधीच शर्यत सोडत नाही. मी आय डोंट गिव्ह अप. पण एक तडजोड असे बाबा, कुठे पटत नाही तर ठीक आहे आपण थोडंसं ऍडजस्ट करून घेऊया. तर तुला असं एकदाही वाटलं नाही का? एकच चूक झाली, मी घाई केली प्रत्येक लेवल्स लग्नाच्या वेळेस, घाई केली. त्यामुळे 5-6 महिने किंवा 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही एकमेका 7-8 वर्ष तुम्ही एकमेक ओळखलं, तेव्हा 40 वर्ष मिळाले ना. ते एक शिकण्यासारखं आहे की थोडी वेळ. आजकाल लोकांना काय आहे ना, तुम्ही डिवोर्सला जातात तर 6 महिन्यात तुम्हाला कालावधी लागतो, 1 वर्ष लागतं. उलटा नियम असला पाहिजे की तुम्ही जाऊन रजिस्टर करायचं कोर्टात की आम्हाला लग्न करायचं, पुढच्या वर्षी आम्हाला डेट द्या, तोपर्यंत लग्न करू शकणार नाही, तर डिवोर्स होणंच बंद होऊन जाईल. लोकांना 1 वर्ष मिळेल,
विचार करायला. जसं उलट असतं ना डिवोर्सचा, डिवोर्स ताबडतोब मिळावा, पण लग्न करायला परमिशन पाहिजे. 1 वर्ष तुमचं कमीत कमी हे असलं पाहिजे. सो विल गेट मोर टाइम टू अंडरस्टँड इच पण अदर. आजकाल आपण बघतो ना, लिव्ह इन मध्ये राहतात लोक. हा, पण लिव्ह मध्ये काही फरक पडत नाही. त्यांनी सुटलं तरी लोकांना काही तुमची बदनामी होत नाही. तर ते असे किती गोष्ट असे की लिव्ह इन मध्ये वर्षभर राहतात आणि सोडून देतात. हे लग्न झाल्यामुळे लोकांना कळलं, बिलकुल असं मी म्हणते. मला वाटतं लोकांनी वेळ टाइम स्पेंड करावा. आणि मी माझ्या याशी तुम्ही चूक म्हणलात एवढी की ती भावनेत आलो मी, आणि भावनेच्या भरात जे तेव्हा वाटलं ते केलं, प्रेमाने केलं, पूर्ण हृदयाने केलं. कधी ती चूक असेल. तुला कधी असं वाटलं नाही की सिनेमात हिरोचं काम करावं? अहो, गंमत अशी झाली होती. एक काळ होता 5 वर्षाचा, म्हणजे माझ्या नजबलीनंतर मला 10 ते 15 पिक्चरचं टोकन मिळालं. ऑफर आला, टोकन मिळालं, पण पिक्चरच बनले नाही ते. म्हणजे माझी, कारण की लोकांकडे ते पिक्चरची फंडिंग नसतं, प्रत्येक पिक्चर म्हणतं करत नाही. त्यामुळे मी 5-6 वर्ष फक्त खर्च हा जो केलाय हा टोकन मनीवरती गेला. मला एवढे टोकन मिळाले की दॅट वॉज मोर दॅन नॉर्मल इन्कम. आता प्रत्येक काही लाख रुपये देतो, असं 5-10 लोक येऊन गेले पैशाला तर भरपूर पैसे होतात तसे. तेव्हा आपलं एक बोलणं झालंच आहे की तुम्ही मला एक मराठी पिक्चर ऑफर करणार आणि लवकर टोकन पाठवणार आहात, आपण काहीतरी वेगळं करणार आहोत आणि एकदम वेगळं आहे ते. नक्कीच म्हणजे ते जे आपला जो प्रोजेक्ट आहे हा एकदमच वेगळा आहे. देन लोक विचार करू शकणार नाही असं करतोय आपण. त्यामुळे काहीतरी मला तुम्ही नुसतं असतं आधी सांगायचं नसतं, जेव्हा होईल तेव्हा आपण बोलू. अच्छा, मला अजून एक सांगायचं ताई, तुम्हाला एक विचार म्हणते इथे आपण एक गप्पाच मारतो. मराठी माणसांना मला कुठे वाटतं मराठी माणसं मदत करत नाहीत. म्हणजे कसं, एक उडीपी रेस्टॉरंटला साऊथवरून येतो, रेस्टॉरंट टाकतो, तो लोकांना जॉब देतो, एकमेकांना पैसे उसण्यावर देतात. मराठी लोक काहीच करत नाही एकमेकांसाठी. हे म्हणतं मला अजून डोक्यात असं येतंय, पण आपण सर्वात बॉटमचेच कामं करतो. आपण टॉपचं काम करायला बघत नाही, आपण मेहनत घेत नाही मराठी लोक. त्यामुळे हे सांगणं की राजकारणी मदत करत नाही, इंडस्ट्रीमध्ये मदत मिळत नाही, आपण स्वतः मेहनत घ्यायला तयार नाही. म्हणून लोक बाकी प्रांतातून येऊन इथे मेहनत घेतात, कसे राहतात, जगतात, करतात. आपल्या इथे कम्फर्ट आहे, आई बाबा जेवण खाल्लं घरी बसून, आणि आई बाबा पण पुराणा 35-40 पर्यंत तेवढंच बिघडवतात. तर काढा बाहेर तुमच्या मुलांना, जे बसले घरात 18 वर्षानंतर कामाला लावा त्यांना. म्हणजे मेक शुअर की दे वर्क, अदरवाइज दे डोंट ईट. आणि त्यामुळे त्यामुळे आपल्या लोकांनी आपणच काम सुरू करावं, ते खूप चांगलं राहील. आता तुमचं हे घर नसतं, तुम्ही भाड्यावर असतात का, तुम्ही मजा करू शकला असता का नाही, पण तुम्हाला ते भाडं भरावं लागत असतं. आता काय, घरी चाळ असते, गिरगावला आहे, बसलोय, 100 वर्षापासून जुनी चाळ आहे. आजोबाई तिकडे होते, बाबाई तिकडे, मी तिकडे, बसलो होतं, काहीच करायचं नाही, डाळ भात खायचं, बसायचं. असंच आपलं असतं मराठी लोकांचं. अल्पसंतुष्टी असते, त्या अल्पसंतुष्टी असते. आणि आपला प्रॉब्लेम आहे, आपण जनतेवर कटाक्ष करत नाही. मॅक्सिमम 70% टाइम जनतेवर कटाक्ष असतो. हा कधी नेता, अभिनेता किंवा ब्युरोक्रेसी नसतो. हा प्रॉब्लेम जनतेचा असतो आणि लोकच चुकत असतात भरपूर वेळेस. आणि आपण लोकांना जनार्दन हे सर म्हणतो. मी राजकारणी नाही, त्यामुळे मला जो कटाक्ष करायचा आहे की मराठी लोक महाआळशी आहेत. आपण काहीतरी स्वतः करावं आणि स्वतः कमवावं आणि आपलं नाव करावं, माझी एवढीच इच्छा आहे. भूक लागली, आता झालं गप्पा, काहीतरी पोटपूजा करूया आपण आता. हो जेवूया. पण त्याआधी माझ्या स्पॉन्सर जे आहेत त्यांनी तुझ्यासाठी काही गिफ्ट पाठवलेले आहेत, त्या मी देते तुला. हे निर्गुळकर फार्म्स तर्फे पाठवलेलं आहे. सगळं आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत. स्वतः घरी सर्व बनवलेले हे आहेत निर्गुळकर फार्म्स. हे सर्व सिरो कंपनी तर्फे आहेत. हे सगळे अमेरिकेमध्ये एकेका बॉटलची कॉस्ट 3 ते 4 हजार असते, पण सिरो कंपनीने इथे ते आणून त्याचे अनालिसिस केलंय आणि हा इथे हार्डली 300-400 रुपयात मिळतात. आणि ह्या सगळ्या अमेझॉन वरती अवेलेबल आहे. थँक्यू सो मच सिरो कंपनी. हे डॉक्टर GD पोळ फाउंडेशन यांचं हॉस्पिटल आहे आणि मेडिकल कॉलेज. आपण पुण्याला जाताना लेफ्ट साईडला लागतं पोळ कॉलेज म्हणून. त्यांनी हे तुझ्यासाठी पाठवलंय. सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत. च्यवनप्राश आहे, मसाज, हर्बल टी आहे, बाकी फ्रुट्स आहेत. हे राव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज तर्फे तुला स्पेशल म्हणजे स्पेशल तुझ्यासाठी फ्रुट्स कार्ड. मला माहितीये मेहनत का फल मीठा होता है आणि खूप डाएट कॉन्शियस आहेस म्हणून वेल हेल्थ साठी तुला हे पाठवलेलं आहे. थँक्यू सो मच. तू आलास त्याबद्दल तुझे आभार. खूप मजा आली गप्पांमध्ये. पुन्हा आपण असंच भेटूया गप्पा. नक्कीच, केव्हाही बोला. नक्की, मला खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं इकडे येऊन. थँक्यू फॉर कॉलिंग मी.
नमस्कार. आज मला खूप खूप आनंद झाला अमृता राव यांच्याशी बोलण्यात. तुम्हालाही खूप मजा आली असेल. तुम्ही अनेक त्यांचे एपिसोड बघितले असेल अमृता राव फिल्म्स या चॅनलवरती. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काय करायचं असतं याचं. म्हणजे हे तुम्हाला जर पुढे बघायचं असेल तर सबस्क्राईब करा, हे सर बोलणार नाही, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. न रिपिटेशन करता मेक शुअर दॅट यू वॉच दिस एव्हरी टाइम.